तर आज मी ह्या कैरीपासून छान अशा कैरीपासून मस्तपैकी गुळ आंबा बनवलाय. तर ही आपल्याला गुळ आंबा फक्त वर्षातून एकदाच कैरीचं सीझन उन्हाळ्यामध्ये असते, त्या सीझन मध्येच गुळ आंबा बनवता येतो. तर मस्तपैकी गुळ आंबा आज मी बनवून घेतलाय. ही कितीही दिवस टिकतो आणि राहतो पण. फ्रीज असेल तरी नसलं तरी पण ही त्यात आपण पाण्याचा वापर केलेला नसतो, त्याच्यामुळे ही गुळ आंबा कितीही दिवस खायला छान लागतो. नमस्कार, मी प्रमिला झंबरे. तर आज मी बनवते गुळ आंबा. त्यासाठी इथं 2 कैऱ्या घेतल्या त्या छान अशा. ह्याला स्वच्छ धुवून आता मी ह्याची साल काढून घेणार आहे. इथे 1 प्लेटवर गुळ घेतलेला आहे आणि विलायची आणि थोडीशी जायफळ टाकून साखर टाकून मी बारीक करून थोडीशी पावडर घेतलेली 1 चमचावर. तर बघा ही 2 कैऱ्याची मी साल काढून घेतलेली आहे. तर आता ही किसून घेते आंबा मी. ह्याचा कडवटपणा येतो म्हणून वरची साल, हिरवी साल मी काढून घेतलेली आहे. तर बघा इथं मी ही 2 कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत. तर मी गॅसवर कढई ठेवली आहे आता. तर मी ह्यात 1-2 चमचे तूप टाकून घेते सुरुवातीला. तर आता ह्या तुपावर ही आपण जी कैरी किसलेली आहे ती सगळ्यात कैरीचा ह्यात टाकून घेते. तर आता 1 मिनिटभर अगोदर मी ह्या तुपावर कैरी छान असं भाजून घेणार आहे, म्हणजे मिक्स करून घेणार आहे. लगेच ह्यात गुळ वापरणार नाही. तर 1 मिनिटभर तुपावर छान असं कैरीचा किस मी मिक्स करून घेतलेला आहे. तर ह्यात टाकून घेते आता मी गुळ. तर जेवढी कैरीचा किस झालेला आहे तेवढा गुळ पण मी घेतलेला आहे. कैरी जर आंबट असेल तर गुळ अजून थोडा जास्त घ्यायचा आणि कैरी गोड असेल तर जेवढा कैरीचा किस होतोय तेवढाच गुळ वापरायचा. मी इथं गुळ फोडून घेतलेला आहे, आता ह्याच्यात वितळते म्हणून. तुम्हाला जर किसून घ्यायचं असेल तर गुळ किसून घ्या. आणि यात पाणी ही गुळाचंच होतंय, आपल्याला दुसरं पाणी ही कैरी शिजवण्यासाठी अजिबात होतच नाही. त्या गुळाच्या पाण्यातच आपल्याला ही शिजवून घ्यायचंय. तर जे गुळाचं खडं होतं ते पूर्ण गुळ वितळलेलं आहे. आता मी इथं विलायची बारीक करून घेतलेली टाकून घेतली. तर आता हे गुळ जे हाय वितळलेला हे पूर्ण आपल्याला आटवायचं आहे, पूर्ण घट्टपणा येऊ द्यायचा ह्याला. तर बघा ह्यात गुळाचं जे पाणी झालेलं आहे ते पाणी पूर्ण आटलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते. थोडा जे ओलसरपणा आहे ही पण थंड झाल्यानंतर घट्टपणा ह्याला येतोय. तर आज छान मस्तपैकी मी गुळ आंबा तयार करून घेतलेला आहे. जर मी केलेला आज तुम्हाला गुळ आंबा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.